नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 त्यामधील तृतीय भाषा इंग्रजी. Hello children, in this video we are going to learn about our parts of body and their function. So let's start. These are parts of body from head to toe. We will learn these parts of body step by step. First see parts of the face. You can see here hair, eyebrow, eye, cheek, mouth, chin, tongue, teeth, nose, ear and forehead. Dear student, our eyes are at work from the moment we wake up to the moment we close them to go to sleep. ओके नाही. आपण बघा ज्या वेळेला आपण झोपेतून जागे होतो, डोळे उघडतो, ते परत झोपेपर्यंत डोळ्यांचं काम हे सतत चालू असतं. They take in tons of information about the world around us. म्हणजे आपल्या आजूबाजूला जी काही माहिती आहे ती माहिती हे डोळे साठवत असतात, मेंदूला पुरवत असतात. Shapes, color, movements and more. Then they send the information to our brain for processing. So the brain knows what's going on outside of our body. म्हणजे आपले डोळे जे आहेत ती सगळी माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत असतात आणि त्यामुळे मेंदूला आपल्या सभोवती काय चाललंय याची माहिती मिळत असते. आता इथे तुम्हाला दिसतायत आयब्रो, त्याला आपण भुवया म्हणतो. आयलॅश, आयलॅश म्हणजे पापण्या आणि eyes. So we can see with our eyes. Nose, you can see a nose. What is the function of nose? Yes, it filters the air we breathe. Our nose also contains the nerve cells that help us our sense of smell. म्हणजे बघा नाक जे आहे ते 2 प्रकारे काम करतं. एक म्हणजे आपण जी श्वासाद्वारे हवा आतमध्ये घेतो ती हवा गाळली जाऊन मग फुफ्फुसात पोचते. त्याचप्रमाणे नाकाचं मुख्य काम आहे वास घेणे. वेगवेगळ्या प्रकारचे वास आपल्याला नाकाद्वारे येत असतात. तर हे आहे नोज आणि हे जे आहे याला म्हणतात नोस्ट्रिल, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये नाकपुड्या म्हणतात. सो our nose, we can smell with our nose and we can breathe our nose. Ear, we can hear with ear, or you can say we can listen with ear. Neck, you can see here neck. What is the function of neck? Yes, we can move our head with the help of our neck. बघा आपल्याला मान जेव्हा पाठीमागे बघायचं असतं किंवा आजूबाजूला बघायचं असतं डोळ्यांनी, त्यावेळेला आपण आपली मान हलवतो आणि मान हलवून आपण आजूबाजूच्या गोष्टी बघत असतो. Yes, this is cheeks. So cute, chubby cheeks. Then what is the function of cheeks? The cheeks aids in maintaining the food in the mouth so that it can be chewed. During chewing, the cheeks and tongues between them serve to keep the food between the teeth. म्हणजे बघा हे जे गाल आहेत की नाही, त्या गालामुळे काय होतं, आपण जे अन्न खातो, आपण जे अन्न तोंडात ठेवतो की नाही चावण्यासाठी, ते तोंडात साठवलं जातं आणि जिभेच्या साहाय्याने ते तोंडात फिरवलं जातं. बघा बरं गाल नसते तर काय झालं असतं, आपण जिभेवर अन्न ठेवून किंवा दाताखाली ते चावू शकलो असतो का? नाही. मग गाल
नुसते ओढण्यासाठी नाही तर गाल सुद्धा काय करतात, आपलं तोंडात अन्न ठेवून ते जिभेच्या साहाय्याने दातांमध्ये चावलं जातं. Yes, this is mouth. This is lips. These lips act as the entrance to the mouth. The mouth is essential for speech. बघा, आपल्याला जेव्हा तोंड उघडायचं असतं त्यावेळेला आपण ओठ जे आहेत ते एकमेकांपासून वेगळे करतो. आपले ओठ आहेत त्यामुळे आपलं तोंड बंद असतं, नाहीतर काय झालं असतं, तोंड सतत उघडं राहून कोरडं पडलं असतं. त्यामुळे हे जे ओठ आहेत ते काय काम करतात, आपल्या तोंडाचं दरवाजा म्हणून ते काम करतात. नुसतं तेच नाही, द माउथ इज इसेन्शियल फॉर स्पीच. काही गोष्टींचं उच्चारण करण्यासाठी, काही शब्दांचे उच्चारण करण्यासाठी आपल्याला ओठांची गरज असते. बघा, मा हा शब्द उच्चारायला तुम्हाला तुमच्या ओठांची गरज आहे. असे बरेचसे शब्द आहेत की जे उच्चारताना आपल्याला ओठांची गरज पडते. Teeth. Not only do our teeth help us chew and digest food, they also play an important role in speech and impact our health overall. बघा, दात हे काही आपल्याला नुसतं चावण्याचंच काम करत नाहीत की बाबा चावून चावून ते अन्न बारीक करतो त्याच्यामुळे पचनाला सुलभ जातं, पण काही शब्द उच्चारण्यासाठी सुद्धा आपल्याला दातांची गरज लागते. आणि त्यामुळे शब्द उच्चारण्यासाठी गरज लागते, त्याशिवाय आपल्याला खाल्लेलं अन्न जे आहे ते चांगलं चावून पचायला सोपं जावं यासाठी सुद्धा दात मदत करत असतात. आणि त्याचा इफेक्ट जो आहे, त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर होत असतो. टंग, जीभ. The tongue has many nerves that helps detect and transmit taste signal to the brain. ही जी जीभ असते की नाही त्याच्यावर छोटे 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 अशा रुचिकलिका असतात आणि त्या रुचिकलिका काय करतात, आपण जो पदार्थ खातो तो गोड आहे, कडू आहे, तिखट आहे, आंबट आहे, खारट आहे, जसा आहे त्याची चव मेंदूला कळण्याचं काम करतात. So taste is a main function of our tongue. Hands. We use our hands for writing. We use our hands for eating. We use our hands for clapping. We use our hands for drawing. We use our hands for playing. For so many things we use our hands. Leg. You can see this is our leg. This is thigh, मांड्या. Knee म्हणजे गुडघा. Ankle म्हणजे घोटा. Toe म्हणजे पायाचा अंगठा. These are part of our legs: thigh, knee, ankle and toe. Then what is the function of our leg? You can see here, for walking, for running, we use our legs, as well as we use our legs for cycling, jumping. You can see here. Okay. Yes, these are most important parts of our body, but we cannot see them with naked eyes. Okay. आपल्याला ही जे आहेत, हे जे भाग आहेत ते आपण बघू शकत नाही, त्यांना आंतरेंद्रिय म्हणतात, internal organs. The first one is brain. The brain is like a computer that controls the body's function. Brain is the control center of the body. तुम्हाला माहिती आहे की मेंदू जो आहे तो काय करतो, संपूर्ण शरीराचा कंट्रोल, संपूर्ण शरीराचं नियंत्रण हे मेंदू करत असतो. सगळ्या शरीरातल्या क्रिया, आपल्या अवयवांनी कोणत्या कोणत्या क्रिया कराव्यात याची ऑर्डर ब्रेन कडून येत असते, मेंदू कडून येत असते. अँड दिस इज हार्ट्स अँड लंग्स. आपलं हृदय आणि आपलं फुफ्फुस हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. The heart and lungs work together
to make sure the body has the oxygen rich blood it needs to function properly. आता हे हृदय आणि फुफ्फुस काय करतं तर शरीराच्या सगळ्या भागांना ऑक्सिजन युक्त शुद्ध रक्त पुरवठा करण्याचं काम हे हृदय आणि फुफ्फुस करतं. जर त्यांनी हे काम केलं नाही तर आपले अवयव चालू शकणार नाहीत किंवा प्रॉपरली काम करू शकणार नाहीत. Now let's see some pictures and find out which body parts are used for the activity. म्हणजे बाळांनो अशी एखादी ऍक्टिव्हिटी असते की त्या मध्ये एकापेक्षा अनेक आपल्याला शरीराचे भाग वापरले जातात. Our body is made up of many parts and all parts our body work together and we can do many things with our body. म्हणजे आपलं शरीर जे आहे तुम्ही आता बघितलं की खूप वेगवेगळ्या भागांनी बनलेलं आहे. मग त्यातले काही जे भाग आहेत ते काही भाग मिळून भरपूर काही गोष्टी भरपूर काही क्रिया करत असतात. सो लेट्स सी. येस, hands and mouth for eating. The boy is eating and he is eating using his hands and mouth. बघा, he is eating using his hands and mouth. Next one, drawing. He is drawing using his fingers. Dance. Yes, he is dancing using his legs, feet and hands. Yes, playing cricket. He is playing his batting using his hands, arms and fingers. The small one is walking. He is walking using his legs and feet. You can see he is walking using his legs and feet. Yes, he is smelling using his nose. He is smelling using his nose. Yes, now all of you know the parts of body. So let's fill the names in these empty boxes. Okay, shall we start? Yes, first one. First one is hair. You can see. First one is hair. Second one. Second one is neck. Neck. Third one is elbow. Fourth one, stomach. Stomach म्हणजे पोट. Leg. Sixth one, ankle. घोटा. Six, shoulder म्हणजे खांदे. Chest. छाती. Arm म्हणजे हात, बाहू. Fingers म्हणजे बोटे. Knee म्हणजे गुडघा. And feet म्हणजे पाऊल. So these are parts of our body. So children, all of you know the parts of body and their function. So let's answer the question. Which body part allows you to have the sense of smell? Smell, वास घेणे. And your time starts now. Yes, and answer is nose. So option number 1 is answer. Question. Which body part covers most of your body and comes in many different colors? म्हणजे असा कुठला भाग आहे की जो तुमच्या संपूर्ण शरीरावर पसरलेला आहे आणि तो वेगवेगळ्या रंगामध्ये असतो. Your time starts now.
Time up. And answer is option number 3, hairs. बघा बरं, सगळे आपल्या पायावर असतात, हातावर असतात, पुरुषांच्या छातीवर सुद्धा असतात, है ना. दाढीचे केस असतात आणि ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. क्वेश्चन. आता हे पझल्स आहेत ना, तुम्ही ओळखायचे. आय एम लॉंग सेपरेट पार्ट्स ऑफ युअर हँड्स. And options are shoulder, nail, fingers, wrist. Your time starts now. Time up. And answer is option number 3, fingers. Second number puzzle. I grow on your head. Options are head, hair, forehead, ears. Your time starts now. Time up. And answer is option number 2, hair. I am the middle part of your leg where it bends. म्हणजे मी तुमच्या पायाचा मधला भाग आहे आणि जिथून पाय आपला वाकू शकतो. ऑप्शन्स आहेत wrist, waist, elbow, knee. Your time starts now. Time up. And answer is knee, gudha. I am the part of your body between head and your body. तुमचं शरीर, तुमचं धड आणि तुमचं डोकं याच्या मधला भाग मी आहे. ऑप्शन्स आर नेक, शोल्डर, स्टमक, वेस्ट. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. Time up. And option number 1 is the answer, neck. Next one. I am the front of your body between your neck and waist. मी तुमच्या शरीराचा पुढचा भाग आहे आणि तो सुद्धा कुठला, गळा आणि कंबर याच्या मधला. ऑप्शन आहेत नेल, अँकल, चेस्ट, थंब. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. Time up. And answer is option number 3, chest. You are on me and you use me to walk or run. Ankle, thumb, arm and legs. Your time starts now. Time up. And answer is option number 4, leg. You cannot hear without me. Options are here, ears, chin, eyebrows. Time starts. Time up. And answer is option number 2, ears.
I am the soft parts of your face below your eyes. मी तुमच्या शरीराचा अगदी मऊ मऊ भाग आहे आणि जो तुमच्या डोळ्याच्या खाली असतो. Options are chin, cheeks, jaw, nose. Your time starts now. Time up. And answer is option number 2, cheeks, gaal. Which part of the body are used for hold things? आपल्या शरीराचा कोणता भाग असा आहे की ज्याचा आपण एखादी वस्तू पकडून ठेवतो? तुमची वेळ सुरू झालेली आहे. Time up. And answer is option number 2, hands. Which part of our body is used for head movement? आपलं डोकं इकडे तिकडे हलवायला कुठला भाग वापरतो? तुमची वेळ सुरू झालेली आहे. Time up. And answer is option number 2, neck. Which of the following parts control all the activities in our body? आपल्या शरीरात ज्या काही क्रिया होत असतात त्या सगळ्या क्रियांचं नियंत्रण कोण करतं? तुमची वेळ सुरू होते आहे आता. Time up. And answer is option number 3, brain. So once again, look at the parts of body. Head, ear, कान, mouth, तोंड, neck, मान, chest, छाती, elbow, याला आपण टेनिस एल्बो असं सुद्धा म्हणतो, finger, बोट, hip, knees, गुडघा, toe, अंगठा, foot म्हणजे पाऊल, ankle म्हणजे घोटा, legs, पाय, hand, these are fingers, arm म्हणजे भाऊ, breast, छाती, shoulder, खांदे, tooth, दात, nose, नाक, eye, डोळे आणि hair. So all of you understood all the parts of bodies and their functions and how to solve the questions in this scholarship exam. Thank you. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू.